नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहूया छत्तीस जिल्ह्यातल्या 50 महत्त्वाच्या बातम्या। सरपंच हत्या प्रकरणी बीडच्या केज पोलीस ठाण्यात ठिय्या, खासदार बजरंग सोनवणेंच्या समर्थकांकडून पोलिसांविरोधात घोषणाबाजी। वर ते मनमाडपर्यंतच्या तिसऱ्या रेल्वे लाईनचं काम प्रगतीपथावर, पाचोरा आणि चाळीसगाव दरम्यानच्या कामाला सुरुवात, रेल्वे विभागाची माहिती। जळगाव पालिकेच्या जुन्या पाईपलाईन चोरीच्या तपासणीसाठी एसआयटी स्थापन, डीवायएसपी संदीप गावित यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना। बुलढाणा जिल्ह्यात चहाच्या टपरीवरील कागदी आणि प्लास्टिक कपावर बंदी, जिल्हाधिकारी कार्यालयाचे आदेश, आझाद हिंद संघटनेनं केली होती मागणी। पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर बुक फेस्टिवलचं आयोजन, सरस्वती यंत्राचं नीलम गोरे आणि चित्रा वाघ यांच्या हस्ते उद्घाटन। धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 221 कोटींची नुकसान भरपाई मंजूर, 1,80,000 शेतकऱ्यांना दिलासा, अतिवृष्टीमुळे झालं होतं नुकसान। भंडाऱ्यातील विघ्नेश्वरा हायब्रिड सीड बियाणं कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक, 145 उलटूनही पीक न आल्यानं शेतकरी चिंतेत, संबंधित कंपनीवर कारवाई करण्याची शेतकऱ्यांची मागणी। यवतमाळमध्ये कापसाला खुल्या बाजारात 6,500 तर सीसीआयमध्ये 7,521 रुपये भाव। सीसीआय केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी, कापसाला किमान 10,000चा दर देण्याची शेतकऱ्यांची मागणी। बदलत्या वातावरणामुळे सिंधुदुर्गच्या कुडाळमधील पाट तलावाकडे विदेश पक्ष्यांची पाठ, पक्ष्यांची पाठे 10 ते 15% पक्षी तलावात दाखल। जळगाव जिल्ह्यात गतवर्षाच्या तुलनेत यावर्षीच्या तुरीच्या उत्पन्नात वाढ, बाजारपेठेत 9,000 तुरीला भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांना दिलासा। साताऱ्याच्या सिव्हिल कॉलनीजवळ रानगव्यांचा वावर, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, रानगव्यांचा बंदोबस्त करण्याची स्थानिकांची मागणी। लातूरमधील इंडिया नगर भागात राहणाऱ्या एका युवकाचा संशयास्पद मृत्यू, युवक खासगी डॉक्टरकडे कामाला असल्याची माहिती, डॉक्टरनेच बेदम मारहाण करत हत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप। भिवंडीत बनावट फेविकॉल आणि फेविक्विक बनवणाऱ्या गोदामावर छापा, गोदाम मालकाच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, गोदामातून 2,17,575 रुपयांचा मुद्देमाल जप्त। पालघरमध्ये मिसळलेल्या घोड्याने घेतला 7 जणांना चावा, घोड्याच्या हल्ल्यात 7 जण जखमी, जखमींवर पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार सुरू। वाशिमच्या रिसोडमध्ये अवैध गर्भपात करणाऱ्या दवाखान्यांवर धाड, वैद्यकीय पथकाकडून डॉक्टर पती पत्नींवर गुन्हा दाखल।